उमेद, क्षितिज नवे विश्वास नवा. उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. खूप चांगलं असं म्हणजे आपल्याला तेवढं क्लिअर नव्हतं का त्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियल होतंय, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मार्गदर्शन भेटते उद्योजकांना आणि आणखीन एक असा पॉईंट करायला सांगितलं का एक टेक्निकल सपोर्ट आपल्याला तिकडनं दिला जातो. ह्या गोष्टीमुळे हा OSF आपला वेगळा आहे. त्यानंतर आपल्याला सरांनी आपले MC कमिटी सदस्य आहेत यांचे कार्य आणि भूमिका काय असणार आहे त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आपल्याला माहिती होत्या, त्याच्यातल्या काही आपल्याला नव्याने कळल्या. आणखी आपले काही जबाबदाऱ्या असू शकतात. नंतर BDSPचे कार्य आणि भूमिका आपल्याला सांगितलेले आहेत. मेंटरचे कार्य आणि भूमिका आपल्याला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण OSFचा आपण व्याज आपण OSF मध्ये आपण काय केलेलं आहे का 1% पूर्ण आपण OSF ला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं वर्गीकरण म्हणजे कर्ज पूर्ण नील झाल्यानंतर आपण त्यांना व्याजाची रक्कम रिटर्न करणार आहोत. पण या इकडे आपल्याला काय समजलं का जेव्हा आपण उद्योजकांकडून कर्ज घेतोय, परतफेड घेतोय ना, त्यावेळेला त्यांचा जो व्याजाचा जो काही भाग आहे तो त्यांना तिकडेच द्यायचा आहे आणि त्यानंतर उर्वरित वरती आपल्याला सरकायचं आहे. नमस्कार, माझं नाव विनोदा गणेशराव आहे. जसं ताईने आता सांगितलं की आपल्या OSF कमिटी बनली, तर आपला OSF म्हणजे काय याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. OSF कमिटीची निवड करायची आहे ती सांगितलेली आहे. आपले जे नॉलेज CLF असतात किंवा आपल्या तालुक्यातील जे CLF असतात त्या CLF मधून आपण कमिटी तयार करतो. कमिटीमधून MC कमिटी तयार झाल्यानंतर मग BDSPची निवड केली जाते. BDSPची निवड करून मेंटर सुद्धा निवड करतात. BDSPची निवड त्यांची पात्रता असते की त्या 10वी कमीत कमी शिकलेल्या हव्यात, त्यांचं वय किती असायला पाहिजे, मेंटर किती शिकलेले पाहिजे, त्यांना कुठला अनुभव पाहिजे, त्यांचं वय किती पाहिजे, त्यांचं शिक्षण किती पाहिजे, कुठल्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. जसं की त्यांना व्यवसायाचं 5 वर्षाचं कमीत कमी नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यालाच मेंटरसोबतच आपल्याला फंक्शनल एक्सपर्ट पाहिजे. फंक्शनल एक्सपर्ट आपल्याला ह्या करता पाहिजे. आपल्या OSFचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक व्यवहार करायचा असतो. आपल्याला व्यवसाय वाढीसाठी आपल्याला त्यांना निधी दिला जातो. त्या निधी त्याच व्यवसायासाठी घेतला जातो का, त्यांना कुठल्या गोष्टींची गरज असते, जसं की पॅकेजिंग लेबलिंग असते, कोणाला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा कुठला तरी व्यवसाय तयार करायचा आहे तर मशिनरी घ्यायची असते, त्यांना लेबलिंग करायचं असेल, ह्या गोष्टीवर आपण त्यांच्याशी विचार करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला कमिटीची कुठली जबाबदारी असते, त्यांच्या भूमिका काय असतात, हा सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कळालेला आहे. जसं व्याजदराचं सांगितलेलं तर मलाही कन्फ्युज होतं. व्याजदर आजपर्यंत म्हणजे रिटर्न केलेला नव्हता, म्हणजे तो नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच रिटर्न करू जसं सरांनी सांगितलेलं आहे त्या प्रमाणे. सर्वांना नमस्कार. आमचा क्रमांक 2 आहे. बरेच सरांनी आणि काही दोघींनी पण सगळं त्यानंतर सर्वांचा परिचय घेतला आहे. परिचयानंतर पण सरांनी प्रथम OSF कोणाकोणाकडे आहे, किती निधी आहे, किती वर्ष जुने आहेत किंवा नवीन आहे सरांनी सगळ्यांची माहिती होती आणि बाकीची कन्सेप्ट त्यांनी सांगितलीच आहे. त्याच्यानंतर आपल्या दुपारच्या सत्राच्या अगोदरच आपल्याला ती कन्सेप्ट अजून क्लिअर व्हावी म्हणून आपल्याला सर्वांची ग्रुप तयार केले. ग्रुपमध्ये आपल्याला एक कार्ड पेपर दिला आणि त्याचं प्रेझेंटेशन करायचं होतं आणि स्नेल मॅडमने सांगितलं त्या ग्रुपचा नंबर घेतला बक्षीस पण खायला